21 जानेवारी तारीख दिलेली आहे, त्यावरती आपली काय प्रतिक्रिया? गेली 3 वर्ष आम्ही फक्त या तारखांमध्येच अडकून पडलेलो आहोत. आणि इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. साधारण आता आमची परिस्थिती तशीच आहे. फार अपेक्षा आहेत आमच्या कोर्टाकडनं, परंतु हा घटनात्मक पेच इतके दिवस या देशात चालू आहे आणि आम्हाला असं वाटतंय की कोर्ट याच्यामध्ये तातडीने लक्ष घालेल, कारण हा घटनात्मक पेच आहे, हा संविधानात्मक पेच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये सर्वोच्च स्थानी जर काय असेल तर देशाचं संविधान आहे. आणि संविधानामध्ये ज्या वेळेला पेच निर्माण होतो, संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये ज्या वेळेला हस्तक्षेप केला जातो किंवा चुकीचा वापर केला जातो, त्यावेळेला आमची साधारण अपेक्षा असते की कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला हवा. परंतु कालच्या एकंदर जे काही वातावरण होतं त्याच्यात कोर्टाचं असं म्हणणं होतं की निवडणुका तर ह्या चालूच असतात. आम्हाला निवडणुका हा काय एका वेळेचा विषय नाहीये, परंतु एकदा काय तो या गोष्टीचा निकाल लागणं हे गरजेचं आहे. कारण लोकांच्या मनात बरेचसे संशय आहेत, लोकांच्या मनात संभ्रम आहे. या संभ्रमाचा एकदा काहीतरी फैसला लागणं, कारण सरकारकडनं अपेक्षा नाहीये. सरकार तर मनमानी कारभार करून बसलेलं आहे. त्यामुळे ह्याच्याकडे जो न्याय मागण्याचा जो काय व्यासपीठ आहे ते कोर्टच आहे. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकांच्या साधारण नंतरची तारीख, म्हणजे ह्या निवडणुका देखील या चोरलेल्या चिन्हावरती, चोरलेल्या नावावरती होतील असं मला वाटतंय. 31 जानेवारीच्या आधी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करावी असं सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलेलं आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकेच्या निवडणुका पार पाडल्यानंतर हा जर निकाल लागणार असेल तर त्याचा फटका जो आहे तुम्हाला बसेल. प्रश्न असा आहे की 31 जानेवारी ही जी काही तारीख आली होती, ही तारीख जे पिटिशन कोर्टात रमेश वाघ यांचं होतं आणि ते ओबीसीच्या संदर्भातलं होतं. मुंबई महानगरपालिका सोडून बाकीच्या महानगरपालिका, बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्याशी संबंधित ते पिटिशन होतं. आणि ह्या पिटिशनमध्ये ज्या वेळेला सरकारने 27% ओबीसीचं रिझर्वेशन मान्य केलं, त्यावेळेला त्या सगळ्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. आणि त्या निवडणुकीमध्ये ही जी तारीख आली होती ती सुरुवातीला ऑक्टोबरपर्यंत, नोव्हेंबरपर्यंत घ्यायची आली होती. सरकारने वाढवून मागितली, ती आता 31 जानेवारीपर्यंत आलेली आहे. टेक्निकली मुंबई महानगरपालिकेचा तसा संबंध येत नाही, ते कधीही घेऊ शकतात निवडणुका. कारण 227 का 236 हा वाद या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत होता. ते पिटिशन अजूनही डिसाईड झालेलं नाहीये. पण 31 तारखेच्या अगोदर देखील मुंबई महानगरपालिका होऊ शकते, ते टॅग केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुंबई महानगरपालिका हा एक वेगळा विषय, बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्था हा एक वेगळा विषय. आणि आता आमचा निर्णय त्यांनी त्याच्या पुढे टाकल्यामुळे शेवटच्या क्षणाला काय होईल असं आम्हाला तरी वाटत नाही.